राऊतसाहेब, एक मोठा विषय आहे की असं म्हटलं जातं आहे की महापालिका निवडणुकांनंतर शरद पवार हे NDA सोबत जाण्याची दाट शक्यता यासाठी आहे, शरद पवारांचं मन वळवण्याची जबाबदारी अजित पवारांवर सोपवली असल्याचं कळतं आहे. त्यांच्या नेत्यांकडूनही तसे संकेत मला तसं वाटत नाही की शरद पवारांनी ज्या प्रकारचं आयुष्य राजकीय जीवन एका विचारधारेसाठी समर्पित केलेलं आहे, हा शाहू फुले आंबेडकर, त्या विचारधारेला सोडून शरद पवार वयाच्या 86व्या वर्षी भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं मला सुतराम वाटत नाही, अजिबात वाटत नाही. माझं वारंवार त्यांच्याशी या विषयावर चर्चा होत असते, तेही आमच्याशी मोकळेपणानं बोलत असतात. एक फार मोठ्या विचारांची भूमिका घेऊन 50 वर्षापेक्षा जास्त काळ शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलं, एक पिढी घडवली, अनेक पिढ्या घडवल्या आणि त्या पिढीलाही त्यांनी हाच वारसा दिला, या विचारांचा वारसा दिला यशवंतराव चव्हाणांपासून त्यांनी. मग अशा वेळेला मला वाटत नाही की माननीय पवारसाहेब हे या वयात इतकी वर्ष राजकारण केल्यावर जात्यंध धर्मांध शक्तींच्या मागे जाऊन स्वतःच्या कारकिर्दीला एक डाग लावून घेतील. चला, थँक्यू. सर, काल देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की ज्या पद्धतीने लोक मतदान करत नाही, ऑस्ट्रेलियामध्ये जे लोक मतदान करत त्यांचा अधिकार काढून घेण्यात, अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील निवडणुका याच्यावरती विचार करत नाही. मतदान कोण करू देत नाही? मतदान तुम्हीच करू देत नाहीत. मतदार यादीतून नावं वगळून, SIR सारख्या योजना आणून, दहशत निर्माण करून गावागावात. खरं म्हणजे कारवाई राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आणि निवडणूक आयोगावर व्हायला पाहिजे या महाराष्ट्रात आणि देशात. पक्ष फोडायला निवडणूक आयोगांना मदत करून, मतदारामध्ये गोंधळ निर्माण करून मतदान करूच द्यायचं नाही. जे आपल्या विचाराच्या, आपल्या भूमिकेचे नाहीत त्यांना मतदान करू द्यायचं नाही. ऑस्ट्रेलिया कशाला सांगताय? महाराष्ट्रात बघा, नागपुरात बघा आणि मुंबईत बघा मिस्टर फडणवीस. चला, थँक्यू. काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे 33 खासदार काही वर्षांपूर्वी बिनविरोध निवडून